नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण आहोत अर्थातच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आराध्य अशा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. आणि आज आपण जाणार आहोत योगेश सरांसोबत त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला. तर चला जाऊया. हर हर महादेव. हर हर महादेव. मंडळी, जर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला यायचं असेल तर नाशिकमधून तुम्हाला इकडे येण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत. तसेच खाजगी गाड्यासुद्धा मिळतात किंवा स्वतःची वाहनंसुद्धा आणू शकता. इकडे आणल्यानंतर तुम्ही ऑनलाईनही बुकिंग करू शकता राहण्याचं. तसे इथं खाण्यासाठी हे शुद्ध शाकाहारी हॉटेल्स आहेत, त्यामुळे राहण्या खाण्याची अडचण नाही आहे. फक्त अडचण एकच आहे की पार्किंगची, तर तिथं पेड पार्किंग आहे, त्याची फक्त काळजी घ्यावी. आणि दुसरं म्हणजे मंदिरामध्ये दर्शनासाठी साधारण 3 ते 4 तास लागतात. अर्थातच ते गर्दीवर अवलंबून आहे, पण शक्यतो मधल्यातल्या वाराला आल्यानंतर गर्दी थोडी कमी राहते. सुट्टीच्या दिवशी जरा जास्त गर्दी राहते. तर चला आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो. रस्त्याच्या हे मुख्य बाजारपेठेचा रस्ता असल्यागत आहे आणि हाच रस्ता मंदिराकडे जातो. गोकुळात काय माळा बिळा. आपली ही इकडे येण्याची ही पहिलीच वेळ आहे. बघूया आता आत कसं आहे काय आहे. माझ्या तिथे लिहिले चप्पल आणि बूट स्टँड त्या ठिकाणी आहे. चला, आपले काही सहकारी पुढे गेलेत. हा जो दिसत आहे तो मंदिराचा कळस आहे. त्या बाजूला आहे ते उत्तर महाद्वार. आता एंट्री कुठून आहे ते बघूया. ते उजव्या बाजूला गेलेत ते मग म्हणले. मंदिराच्या उजव्या बाजूला आल्यानंतर या बाजूला आहे गोदावरीचा उगम आणि इतरही काय बघण्यासारखं आहे. तर नक्की काय आहे बघण्यासारखं ते बघूया आपण. हा, या बाजूला आहे कुशावर्त. इथे एक छोटासा कुंड आहे. इथे समोर अच्छा इकडे ते 10वा श्राद्ध वगैरे असलं पूजा शांती बाकीची विधी करत असते इथं. हा, पाय बुडून येतो. हर हर महादेव. या एरियाचं नाव आहे कुशावर्त, जिथे गंगेचं गोदावरीचं पाणी साठवलेलं आहे. सर, हे नरेश सर, ते परब सर आणि हे आमचे सचिन सर. आता आम्हाला नरेश सरांनी पेरू दिलाय. अरे वा, छान आहे. लादी सर, कसा आहे चवीला? छान आहे. हर हर महादेव. आपलं दर्शन झालेलं आहे आणि हे आहे ते त्र्यंबकेश्वराचं मंदिर. त्याचं प्रांगण बाहेरच्या बाजून काहीतरी मंदिर असं दिसतं. इथून आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहोत. पलीकडून आत गेलो आणि खूप छान आहे. हर हर महादेव.
बांधकाम बघायचं खूप खास आहे. ॲक्च्युली आत्ता ऊन कडक आहे त्यामुळे पाय खूप तळतायत. असो दुपारचे जवळजवळ 1 वाजलेत आणि उन्हाचा चटका आहे. हा होता आपला त्र्यंबकेश्वर दर्शन व्हिडिओ. इथे जर तुम्हाला VIP दर्शन किंवा देणगी दर्शन एक लाईन आहे 200 रुपये साधारण घेतात उत्तर दरवाजापासून. तिथूनही तुम्ही येऊ शकता. आम्ही तिथूनच आलेलो. तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.